सॅमसंग वॉशिंग मशीनला स्मार्टथिंग कनेक्ट कसे करायचे. मशीनला आधी वायफाय राउटरने कनेक्ट पाहिजे मशीन. त्याच्यानंतर स्मार्टथिंग ॲप हा आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचा. डाउनलोड झाल्यानंतर ओपन करायचा. ओपन केल्यानंतर मशीन कनेक्ट मध्ये जायचा. आधी ही मशीन कनेक्टेड आहे. तर कपडे लोड करायचे. डिटर्जंट टाकायचा इथे. त्याच्यानंतर आपण आपली जी कनेक्टेड मशीन आहे ना त्याला ओपन करायची. आपली मशीन ऑन असलेलं दाखवतं इथं. त्याच्यानंतर सायकल असतात वेगवेगळे. सायकल आपण सिलेक्ट करू शकता. कॉटन, ई कॉटन, सिंथेटिक वगैरे जे सायकल आहे ना, जे आपल्याला पाहिजे ते सायकल आपण इथून ऑपरेट करून लावू शकतो. आता आपण क्विक वॉश सिलेक्ट करू. त्याच्यानंतर आपण टेम्परेचर कमी जास्त करू शकता. स्पिन लेवल कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर एक्स्ट्रा रेंज पण लावू शकता. सगळं सिलेक्ट झाल्यानंतर आपण वॉशरला सेंड करायचा. आता हे वॉशरला सेंड करताना चेंजेस कसे होतात बघा. चेंजेस झाला. त्याच्यानंतर आपण मशीनचा स्टार्ट बटन चालू करायचा. चालू झाले मशीन. स्मार्टथिंग आपण कुठूनही यूज करू शकतो. ऑफिसला गेलात, कुठं बाहेर गेलात तरी आपण आपल्या मोबाईलवरती कनेक्ट असेल ना तर आपण कुठूनही यूज करू शकतो. फक्त इथून मशीन ऑन ऑफ केली पाहिजे आणि स्टार्ट बटन इथून मशीनचा स्टार्ट बटन इथून दाबला पाहिजे. आपल्याला बाहेर जरी असलात तरी तुम्हाला समजेल. पण ह्याला मोबाईल नेट इथं घरापुरतंच चालतं. त्यासाठी वायफाय नेटवर्क लागतो. वायफाय राउटरने मशीन कनेक्ट पाहिजे. वायफाय मशीन वायफायने कनेक्ट असेल की तुम्ही कुठूनही यूज करू शकता. वायफाय किलोमीटरचं काही बंधन नाही. तुम्ही कुठूनही यूज करू शकता बाहेरून.